विद्यार्थी हिताच्या आंदोलनाला अखिल भारत हिंदू महासभेचा जाहीर पाठिंबा. देशभरात वाढत चाललेल्या शैक्षणिक भ्रष्टाचार, पेपरफुटीच्या घटना आणि विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचारांच्या निषेधार्थ उभारण्यात आलेल्या आंदोलनाला अखिल भारत हिंदू महासभेने जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज रौंदळ यांनी समर्थनपत्र जारी केले आहे. या पत्राद्वारे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी उभारलेल्या विद्यार्थी हिताच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. शैक्षणिक व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनांबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले आहे. तसेच पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून पालकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. अखिल भारत हिंदू महासभेने शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचारांची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय शैक्षणिक भ्रष्टाचारामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थी हिताचे संरक्षण, न्याय आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला अखिल भारत हिंदू महासभा खंबीरपणे साथ देणार असल्याचे वैभवराज रौंदळ यांनी स्पष्ट केले आहे. जनहित, न्याय आणि नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या या लढ्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे, असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.